या तो अहमदनगर के आमदार, खासदार, मंत्री और खुद कलेक्टर साहब आंख से अंधे हो गए हैं, उन्हें कुछ दिखाई नहीं दे रहा है कि नेवासा से लेके पुणे तक का जो रास्ता है किस तरीके से यहाँ पर खड्डे खड्डे नजर आ रहे हैं। इतने बड़े बड़े खड्डे शायद हिंदुस्तान के किसी सड़क के ऊपर नहीं होंगे। सरकार से ये दरखास्त कर रहे हैं, अहमदनगर प्रशासन और पुलिस को ये बता रहे हैं, अगर जल्द से जल्द ये रास्ते की दुरुस्ती नहीं होती है तो हम इस रास्ते को पूरी तरीके से पैक कर देंगे, हम रास्ता रोको आंदोलन करेंगे। जल्द से जल्द ये रास्ता दुरुस्त कर दीजिएगा, हमें मजबूर मत करिएगा कि हम दोबारा यहाँ पर आए और पूरे रास्ते को हम जाम कर दें। जल्द से जल्द ये काम शुरू किया जाए। नमस्कार, 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहतोय की इम्तियाज जलील यांनी नगर संभाजीनगर हा जो रोड आहे इथं उभं राहून त्यांनी एक व्हिडिओ तयार केला होता। याच्यावर ते खड्डे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते आणि जिल्हाधिकारी, खासदार आणि आमदार यांच्यावर त्यांनी थेट निशाणा साधत या ठिकाणी जर ह्या रस्त्यांचे पॅचिंगचं काम झालं नाही तर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला होता। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की या ठिकाणी आपण पाहतोय की डांबरीकरण आणि इथं पॅचिंगचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे। काही ठिकाणी पॅचिंगचं काम करण्यात आलं आणि आता या ठिकाणी पॅचिंगचं काम होताना आपल्याला दिसत आहे। इम्तियाज जलील यांच्या जो इशारा होता त्याची कुठेतरी दखल या ठिकाणी प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे आणि रस्त्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला दिसत आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन बच्चों का खेल नहीं है।